नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून उद्योगधंदे मोठे जे म्हणतो मोठे प्रकल्प आलेले नाही आहे, तर ते प्रकल्प आणण्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? तर बघा, प्रत्येक हाताला काम मिळणं आवश्यक आहे की नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की नाशिकमध्ये आजपर्यंत किती उद्योगधंदे आणले गेले. एक जर आपण HL जर सोडलं तर आजपर्यंत आपल्याला या नाशिकच्या परिसरात किंवा मतदारसंघामध्ये कोणत्या असा मोठा उद्योग आपल्याला पाहायला मिळणार नाही. प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ यांची कमिटी बाबा त्या ठिकाणी नियुक्त करणार आहेत. आणि त्या कमिटीद्वारे एक समजा कारखानदारीचा विषय समजा असला तर त्याला प्रथमतः बेसिक सुविधा लागतात, त्याला जमीन लागतात, त्याला विद्युत लाईट लागतात, त्याला पाणी सुविधा लागतात, त्याला रस्ते सुविधा लागतील. अशा ज्या बेसिक सुविधा जर राष्ट्रीय इच्छाशक्ती असेल तर सर्व सुविधा आपण उपलब्ध करू शकतो. आणि कंपनीला जर आपण डिमांड केली नाही की मला इतकी टक्क्यावर तुम्हाला द्यावं लागेल, तर अशा प्रकारे जर आपण त्यांना मधनच बाबा त्यांनी मानणार आहे की कारण ज्यांना समय आम्हालाच शिकवलं आहे की कोणते काम करताना कसं निष्काम करून म्हणजे कोणत्या अपेक्षा न करता काम करा. आणि त्या दृष्टिकोनातून कोणते टक्केवारीचा विषय राहणार नाही. आणि आम्ही या ठिकाणी उद्योगधंद्यावाल्यांना चालना देऊन उद्योग जास्तीत जास्त कसे आपल्या नाशिक शहरामध्ये येतील. आमच्या नाशिकमधला कोणताही जवान किंवा आपण ज्याला तरुण म्हणतो हा बिगर कामाचा आता ही खबरदारी बाबांनी घेण्याचं निश्चित ठरवलेलं आहे.